जय महाराष्ट्र गायस. तर आपण आज होती नागपंचमी. सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण चाललो आता वाळूची पूजा करायला. या शुभी चलो या शुभम. तर भेटू पुढं. तर मित्रांनो, गेल साली इथं होता आपला वारू, पण यावर्षी काय नाही आहे वाटते. तर आपण जाऊ आता पुढं. महादेव टेकडीच्या खाली आहे म्हणते, म्हणत आहे. हो. तर आपण पुढं भेटू आता वारू जवळ. तर मित्रांनो, गाडी वगैरे मागं लावलेली आहे. आता वावरावरांना आपण चाललो पैदल पुढं पुढं आहे म्हणते. टू टू टू. तर मित्रांनो, आपण वावर ओलांडून तर आलेला आहो, पण काय आता वारू काय दिसेना. ते सर्च करायला आता इथं आहे की तिथं आहे, कुठंच नाही आहे. दुसरीकडे जावं लागेल आता. ते आले का इकडं. तर मित्रांनो, आपल्याला काय वारूळ तर सापडला नाही, पण जागा एक नंबर सापडली रील बनवायसाठी. आपण 3-4 रील बनवून टाकलेले आहे. आता सुमीची बनवायची आहे. आता हे शुभम भाऊ आता पाहा आता कुठं आपल्याला वारूळ मिळणार. भेटू पुढं. रील वगैरे तर बनवून झालेला आहे, पण आपल्याला काय वारूळ नाही सापडला. आता आपण चाललो वारूळ पाहायला. आता मित्राचा एक फोन आला होता, तो म्हणे की बाई इथं एक वारूळ भेटलेला आहे म्हणे, तर या म्हणे इथं पूजा वगैरे करायला. तर आपण आता चाललो तिथं. भेटू पुढं. चलो. तर मित्रांनो, आपण फिरत आलो आता इथं. इथं खूप सारे जण दिसले. आपल्याला वाटलं इथं आहेच म्हणून आता वारूळ फेकून द्यावा लागला. इथं आपण आता वारूळची पूजा करायला. तर मित्रांनो, वारूळाची पूजा पण झाली, महादेवाची पण पूजा झाली. तर आता जावा म्हणलं घरी. आता निघा आता घरी. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.